नमस्कार मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बँकेत केवायसी का करावे लागते, बँक खात्याला आधार लिंक म्हणजे काय, त्यानंतर NPC DBT नेमकं काय काम करते आणि आधार शेडिंग म्हणजे काय काम करते। तर या ठिकाणी पहा, हे तुम्हाला का सांगत आहे तर या ठिकाणी पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा सरकारी योजना आहेत। त्या सरकारी योजनेचे पैसे जे आहेत ते आपल्या लाभार्थ्यांना भेटत असतात। त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर बांधकाम कामगार योजना असेल, त्यानंतर घरकुल योजना असेल, शिष्यवृत्ती योजना असेल, गॅसची सबसिडी असेल, अशा अनेक योजनांचे पैसे तुम्हाला भेटत असतात। परंतु अचानक ते पैसे येण्याचे बंद होतात, त्यामुळं तुम्हाला काय करावं ते सुचत नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी पहा, तुम्ही बँकेत जातात, काय करावं काय नाही ते तुम्हाला सुचत नाही। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जर तुमचे पैसे बंद झाले तर तुम्हाला या ठिकाणी 4 कारण तुम्हाला चेक करायचे आहेत। कोणते? की तुमच्या बँकेत तुमची केवायसी आहे का, बँक खात्याला तुमचा आधार लिंक आहे का, NPCI DBT नेमकं काय काम करते, जर NPCI DBT जर केली तर तुमचं ती काय काम करते, आणि आधार शेडिंग तुम्हाला का करावं लागते आणि ते आधार शेडिंगचं काय काम असतं। ह्या सर्व 4 गोष्टी आपण बघूयात। ह्या 4 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्यात आणि आपण ह्या 4 गोष्टीचंच संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत आणि तुमच्या लक्षात पण संपूर्ण येणार आहे। या 4 गोष्टी तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुमचं पैसे ज्याही योजना असतील ते तुम्ही जे आहे ते फटाफट काम उरकून घेणार आहात। तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही की आमचे पैसे का बंद झालेले आहेत। तर या ठिकाणी पहा, आपण पहिल्यांदा बघूयात की बँकेत केवायसी का करतात। तर सर्वात अगोदर आपण ते बघूयात। तर केवायसी म्हणजे काय? केवायसी म्हणजे बँक तुमची ओळख करून खात्री करून घेते। तर केवायसीमध्ये तुम्हाला काय घेतलं जातं, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला केवायसी करताना लागतात। बँकेमधली केवायसी सांगत आहे, तर बँकेमध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, पत्ता पुरावा हे तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी केवायसी करताना लागतात। आता या ठिकाणी दुसरा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल की केवायसी का करावं लागते बाबा? तर फसवणूक टाळण्यासाठी, खातं सुरक्षित ठेवण्यासाठी, सरकारचे नियम पाळण्यासाठी ही केवायसी पूर्ण करावं लागते। आणि जर तुमची केवायसी पूर्ण नसेल तर तुमचं खातं जे आहे ते बंद होऊ शकतं, इनॲक्टिवेट होऊ शकतं आणि तुमचे जे हप्ते येणार किंवा जे योजनेचे पैसे येणारे असतील ते बंद होतात आणि तुमचे जाणारे पण बंद होतात। अशा प्रकारे हे जे आहे ते ह्यामुळं केवायसी करणं गरजेचं असतं। आता आपण जे आहे ते त्यानंतर बघूयात, 2 नंबर पॉईंट बघूयात, बँक खात्याला आधार लिंक का करतात आणि बँक खात्याला आधार लिंक म्हणजे काय। तर बँक खात्याला आधार लिंक म्हणजे काय, तर तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर जोडणे, आधार लिंक करणे, यालाच म्हणतात आधार लिंक करणे। तर या ठिकाणी पहा, हे का गरजेचं आहे, तर सरकारी योजना जे आहे ते योजनेचे पैसे येण्यासाठी, तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी हे आधार लिंक करावं लागतं। थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आधार लिंक केल्यानंतर। तर आपण जे आहे ते हे 2 पॉईंट बघितलेले आहेत। तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वात लक्षपूर्वक ऐका। आता या ठिकाणी पहा, तिसरा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पहा, NPCIचं लॉंग फॉर्म काय आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता या ठिकाणी पहा, तुम्हाला हे NPCI काय काम करते हे आपण बघूयात। तर या ठिकाणी आधार नंबर आणि बँक खातं जोडणे असे याचं काम आहे NPCIचं, आणि कोणत्या खात्यात पैसे पाठवायचे ते ठरवतं। आता या ठिकाणी पहा, तुमचं एकाच वेळेस अनेक बँक खाते असू शकतात, तर तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये हे पैसे घ्यायचे आहेत योजनेचे ते काम जे आहे ते NPCI करते। तुम्हाला या ठिकाणी एकाच व्यक्तीचे 4 खाते असतील, त्यापैकी एकाच खात्यावर तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत। या ठिकाणी कोणत्या खात्यावरती पैसे घ्यायचे त्या ठिकाणी तुम्ही NPCI जी आहे ती ॲक्टिवेट केलेली असते। आता ही ॲक्टिवेट केल्यामुळं तुम्हाला त्याच ज्या खात्यामध्ये पैसे पाहिजेत त्या खात्यामध्ये पैसे हे येतात। आता जर NPCI लिंक नसेल तर काय होईल, तर पैसे तुमच्या खात्यात येणारच नाहीत, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळं NPCI जी आहे ती ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला तुमचे हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत। त्यानंतर आपण चौथा पॉईंट बघूयात, शेवटचा पॉईंट, आधार शेडिंग म्हणजे काय। तर आधार शेडिंग म्हणजे तुमचा आधार नंबर बँक खात्याशी जोडणे, बँक खात्याला लिंक करणे, यालाच आधार शेडिंग म्हणतात। तर आपण लक्षात ठेवा, आधार लिंक आणि आधार शेडिंग जवळपास सारखंच आहे, पण शेडिंग म्हणजे NPCIमध्ये रजिस्टर करणे आणि आधार लिंक म्हणजे बँकेला आधार लिंक करणे। आता फक्त आधार लिंक पुरेसे नाही, NPCIमध्ये पण ॲक्टिव्ह असणंही आवश्यक असणार आहे। आता या ठिकाणी पहा, सगळ्यामध्ये फरक काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। केवायसी म्हणजे काय, तर तुमची ओळख व्हेरीफाय करणं। आधार लिंक म्हणजे काय, बँक खात्याला आधार जोडणे। आधार शेडिंग म्हणजे काय, आधार NPCIमध्ये रजिस्टर करणे। आणि NPCI DBT म्हणजे काय, तर सरकारकडून आलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवणे। हे याची 4 मुख्य कारणं आहेत। आता या ठिकाणी पहा, तो जर तुमच्या जवळपास जर तुमच्या खात्यात पैसे येत नसतील तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम KYC अपडेट आहे का पहा, त्यानंतर आधार लिंक आहे का पहा,
NPCI DBT ॲक्टिव्ह आहे का पहा. ह्या 3 गोष्टी नक्की तपासा. या ठिकाणी तुमच्या संपूर्ण जे आहे ते लक्षात येऊन जाईल. तर नक्कीच मित्रांनो, ही तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की KYC म्हणजे काय, आधार लिंक म्हणजे काय, आधार शेडिंग म्हणजे काय आणि NPCI DBT म्हणजे काय, ह्या सर्व तुम्हाला शिकायला भेटले असतील. आणि तुम्हाला तुमच्या कुठल्याही योजनेचे पैसे येत असतील तर नक्कीच ह्या 3 गोष्टी, तुमचे पैसे येता बंद झाले अचानक, तर तुम्ही या ठिकाणी ह्या 3 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. KYC करणे, आधार लिंक करणे, NPCI DBT करणे, आधार शेडिंग करणे, ह्या 4 गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षात असायला पाहिजेत. ह्या 4 गोष्टी तुम्ही चेक केल्या तुम्हाला संपूर्ण समजून जाईल की आपले पैसे कशामुळे बंद झालते येणाऱ्या हप्त्याचे. नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.